आता जाणून घेऊया मिथुन लग्न असलेल्या व्यक्तींसाठी ऑगस्ट 2000 हा महिना कसा राहणार आहे. मंडळी, मिथुन लग्नासाठी ऑगस्ट महिना हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे. या महिन्यात तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वास वाढेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी मिळतील, प्रवासाचे योग निर्माण होतील आणि करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवणे, खर्चाचे नियोजन करणे आणि ग्रहणाच्या काळात संयम राखणे अत्यंत आवश्यक असेल. सर्वप्रथम पाहूया शुक्रदेवांचा गोचराचा प्रभाव. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्रदेव कन्या राशीत प्रवेश करतात. मिथुन लग्नासाठी हा चतुर्थ भावातील गोचर आहे. चतुर्थ भाव म्हणजे आई, घर, मालमत्ता, वाहन, मानसिक समाधान आणि कौटुंबिक सुख. शुक्रदेव इथे नीच राशीत असल्यामुळे घरातील वातावरण काही छोट्या मोठ्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः आईच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर त्यांच्या आरोग्याशी संबंधित काही तक्रारी आधीपासून असतील तर योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्या. घरामध्ये अनावश्यक वाद टाळा. लहानशा विषयावरून मोठे मतभेद निर्माण होऊ शकतात, म्हणून बोलताना संयम ठेवा. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मत समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा, जमीन घेण्याचा किंवा घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करत असाल तर सर्व कागदपत्र नीट तपासून निर्णय घ्या. घाईगडबडीत कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. आता पाहूया मंगळदेवांचा प्रभाव. या महिन्यात मंगळदेव मिथुन राशीत प्रवेश करतात. हा गोचर तुमच्या लग्नभावात होत आहे. हा अत्यंत प्रभावी गोचर मानला जातो. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होईल, नवीन प्रकल्प सुरू करण्याची इच्छा होईल. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. तुमची मेहनत योग्य दिशेने होत असेल तर चांगले परिणाम मिळू शकतात. मात्र मंगळदेवांच्या प्रभावामुळे स्वभावात थोडी चिडचिड देखील वाढू शकते. तुम्हाला वाटेल की प्रत्येक गोष्ट लगेच पूर्ण व्हावी, पण प्रत्येक कामाला योग्य वेळ लागतो. म्हणून उतावळेपणा टाळा. रागावर नियंत्रण ठेवा, विशेषतः कार्यालयात, व्यवसायामध्ये आणि कुटुंबामध्ये. मंगळदेवांची सप्तम भावावर पडणारी दृष्टी वैवाहिक जीवनावर देखील परिणाम करू शकते. जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत संवाद वाढवा. संशयाला स्थान देऊ नका. लहान गैरसमज वेळेवर दूर केले तर मोठे प्रश्न निर्माण होणार नाही. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन ग्राहक मिळण्याचा आहे. नवीन मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी संधी मिळू शकते. जर तुम्ही सेल्स, मार्केटिंग, डिजिटल मीडिया, यूट्यूब, कन्सल्टन्सी, शिक्षण किंवा कम्युनिकेशनशी संबंधित क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर स्पष्टपणे दिसेल. यानंतर बुधदेव कर्क राशीत प्रवेश करतात. बुधदेव हे मिथुन लग्नाचे स्वामी असल्यामुळे त्यांचा प्रत्येक गोचर अत्यंत महत्त्वाचा असतो. हा गोचर तुमच्या दुसऱ्या भावात होत आहे. दुसरा भाव म्हणजे धन, वाणी, कुटुंब आणि बचत. या काळात आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, मात्र त्याचबरोबर खर्च देखील वाढू शकतो. विशेषतः घरासाठी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन किंवा कुटुंबाशी काही मोठे खर्च होऊ शकतात. म्हणून प्रत्येक खर्चाचे नियोजन करा. बुधदेवांच्या प्रभावामुळे तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा येईल. ज्यांचे काम ग्राहकांशी संवाद साधण्याचे आहे त्यांना विशेष फायदा मिळेल. वकील, शिक्षक, प्राध्यापक, यूट्यूबर, वक्ते, लेखक किंवा समुपदेशक यांच्या कामांमध्ये नवीन संधी निर्माण होतील. आता बोलूया 12 ऑगस्टच्या सूर्यग्रहणाबद्दल. मिथुन लग्नासाठी हे ग्रहण आर्थिक आणि संवादाशी संबंधित क्षेत्रावर प्रभाव टाकू शकते. ग्रहणाच्या काळात मोठे आर्थिक व्यवहार टाळा. कोणताही मोठी रक्कम उधार देऊ नका.
नवीन भागीदारी करताना सर्व कागदपत्रे तपासा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान शक्य असल्यास महत्त्वाचे करार, मोठ्या गुंतवणुका किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात पुढे ढकला. 17 ऑगस्ट नंतर सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करतील. हा तुमच्या तृतीय भावातील गोचर आहे. हा गोचर धैर्य वाढवणारा मानला जातो. या काळात नवीन कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. लहान प्रवासांचे योग येतील. भाऊ बहिणींसोबतचे संबंध सुधारतील. जर एखादे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. जे लोक सोशल मीडिया, यूट्यूब, ब्लॉगिंग किंवा कंटेंट क्रिएशनमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा काळ विशेष यशाचा ठरू शकतो. तुमचे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचेल. लोकांचा प्रतिसाद वाढेल आणि नवीन ओळखी निर्माण होतील. महिन्याच्या शेवटी बुधदेव सिंह राशीत प्रवेश करतील. यामुळे तुमची निर्णय क्षमता आणखीन मजबूत होईल. मुलाखती, प्रेझेंटेशन, मीटिंग किंवा सार्वजनिक भाषण यामध्ये तुम्ही प्रभावी कामगिरी करू शकतात. महिन्याच्या शेवटी होणारे चंद्रग्रहण मानसिक तणाव वाढवू शकते. या काळात रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. अनावश्यक सोशल मीडिया वादांपासून दूर राहा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि नियमित प्रार्थना करा. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना एकूणच चांगला आहे. मात्र रक्तदाब, डोकेदुखी, मान, खांद्यांचा ताण आणि झोपेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करा, पुरेसे पाणी प्या आणि संतुलित आहार घ्या. उपाय: या महिन्यात बुधदेवांना प्रसन्न ठेवण्यासाठी प्रत्येक बुधवार भगवान श्री गणेशाची उपासना करा. दुर्वा अर्पण करा, हिरव्या मुगाचे दान करा आणि दररोज किमान 108 वेळा ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. तसेच शुक्रवारी माता महालक्ष्मीची पूजा केल्यास घरातील सुख समृद्धी वाढण्यास मदत होईल. निष्कर्ष: एकूणच पाहता मिथुन लग्नासाठी ऑगस्ट 2026 हा महिना आत्मविश्वास वाढवणारा, नवीन संधी देणारा, आर्थिक नियोजनाची गरज भासवणारा, संवाद कौशल्यामुळे यश मिळवून देणाऱ्या आणि करिअरमध्ये प्रगती घडवून आणणारा महिना ठरणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा: घाईत घेतलेला निर्णय अनेकदा नुकसान करून जातो, पण विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यात मोठे यश देतो. आणि नेहमीप्रमाणे ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य मार्ग दाखवतात, पण आपले कर्मच आपले भविष्य घडवते. मी आहे ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी, म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त KK, आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कर्क लग्नासाठी ऑगस्ट 2026 कसा असणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.